तुमचा भाऊ विनायक. आज आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरून घेऊन आलेला हो एक ओनरशिप रिव्ह्यू, जे की माझ्या स्वतःच्या गाडीचा असणार आहे, जी आहे टोयोटा इटिओस GD 2011चा मॉडेल मित्रांनो. डिसेंबर 2011 म्हणजेच आपण याला 2012 नियर बाय म्हणू शकतो. आणि आज या गाडीचा आपण टोटल ओनरशिप रिव्ह्यू करणार आहोत. त्याला या गाडीमध्ये 1.4 लिटर डिझेल इंजिन मिळणार आहे, जे की 1364 CCचा असणार आहे मित्रांनो. 4 सिलेंडर 8 वॉल्व विथ टर्बोचार्जर असणार आहे. याच्यामध्ये 67 BHPची पॉवर जनरेट करतो मित्रांनो, 300 RPM 3800 RPMवर, आणि 170 Nm टॉर्क जनरेट करतो मित्रांनो. 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स या गाडीमध्ये आपल्याला. गाडीच्या फ्रंट व्ह्यूमध्ये मित्रांनो आपल्याला हॅलोजन हेडलॅम्प मिळतात, इंडिकेटर, पार्किंग लाईट, टोयोटाचा लोगो मिळतो मित्रांनो आपल्याला. आणि जे LED बसवलेले दिसतात मित्रांनो खाली, हे आफ्टर मार्केट बसवलेले. हा गाडीचा साईड व्ह्यू आहे मित्रांनो. साईड व्ह्यूमध्ये आपल्याला गाडीच्या टायरला अलॉय व्हील्स इथे मिळत आहेत मित्रांनो, कारण हा GD मॉडेल आहे. VD आणि VXD हे जे सेकंड टॉप आणि टॉप मॉडेलमध्ये आपल्याला अलॉय व्हील्स बघायला मिळतात मित्रांनो. या गाडीचा टायर साईज आहे 175 65 R14, म्हणजे 14चा रेडियसचा टायर मित्रांनो. तेच तुम्ही VD आणि VXDमध्ये बघसाल तर त्याची रेडियस 15ची मिळते मित्रांनो तुम्हाला. पण ही फ्यूल इफिशियंट असल्यामुळे हिचा टायर साईज रेडियस 14 ठेवलेला आहे. हा गाडीचा बॅक व्ह्यू आहे मित्रांनो. ह्यामध्ये आपल्याला टर्न इंडिकेटर, ब्रेक लाईट, रिव्हर्स लाईट, जे की फक्त एक साईडला आहे मित्रांनो, आणि टोयोटाचा लोगो, टोयोटाची बॅजिंग, इटिओस, आणि हे त्याचं व्हेरियंट GD मॉडेल आपल्याला आहे बघायला मिळते मित्रांनो. या साईडला रिव्हर्सचा लाईट नाही आहे मित्रांनो, फक्त एक साईडला आपल्याला टोयोटामध्ये बघायला मिळतो, साईडला नाही आहे स्पॉट. आणि हे सेंटरची जी प्लेट आपण पट्टी जी दिसते आपल्याला, हे सगळं आफ्टर मार्केट केलेलं आहे मित्रांनो. 2012 मॉडेलला हे मॉडिफाय केलेलं नव्हतं, जे की 2019 मॉडेलला मी ह्यामध्ये आफ्टर मार्केट कन्वर्ट केलं. इंटिरियरबद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर आपल्याला हे ब्लॅक कलरमध्ये मिळते मित्रांनो. स्टेअरिंग, लोगो, ACचे ब्लोअर्स, टचस्क्रीन जे की आफ्टर मार्केट बसवलेली आहे, डिक्की, बॅक व्ह्यू मिरर, पूर्ण फीचर्स हे डिसेंट आहेत मित्रांनो, जे की कुठल्याही असे लक्झरियस वगैरे नाही आहेत, जे की टोयोटा कधीच प्रोव्हाइड नाही करत. हेडलाईट सेटिंग्स, बोनट ओपन क्लोज, हे जे आफ्टर मार्केट आपण फॉग लॅम्प बसवलेले आहेत मित्रांनो, त्याचा लाईट, हे पार्किंग, ACचे कंट्रोल्स, जे की आपल्याला इथं बघायला मिळतात मित्रांनो. डिसेंट असं मीटर आपल्याला यामध्ये मिळते मित्रांनो, ज्यामध्ये फक्त स्पीड दिसते. आणि ह्यामध्ये टॉप मॉडेल घेतलं तर तुम्हाला RPM मीटर पण ह्यामध्ये बघायला मिळते मित्रांनो, जे की इन्फॉर्मेटिव्ह लाईट्स जे असतात ते आपल्याला यामध्ये मिळतात मित्रांनो. तुम्हाला मी यामध्ये किलोमीटर दाखवतो, माझी गाडी किती चाललेली आहे ते. 3,42,985 किलोमीटर आपल्या गाडीची रिडिंग झालेली आहे मित्रांनो, जे की अजूनही मला इंजिनचा कुठलाही प्रॉब्लेम ह्यामध्ये आलेला नाही, ना गिअरबॉक्सचा कुठला प्रॉब्लेम. 3.5 लाख किलोमीटरमध्ये मित्रांनो मला गाडीने कधीही अशी ब्रेकडाऊन वगैरे दिलेलं नाही. आणि गाडीचं इंजिन तुम्ही बघू शकता, जे की अजूनही पूर्ण रिफाईन आहे. D4D इंजिन यामध्ये आपल्याला बघायला मिळते, जे की किर्लोस्कर कंपनीचं आहे मित्रांनो. सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त बूट स्पेस असणारी ही गाडी आहे मित्रांनो, जिचे कंपॅरिझन होंडा अमेज आणि स्विफ्ट डिझायरसोबत करण्यात येते. पण कुठल्याही अँगलनी हिचं कंपॅरिझन त्या गाड्यासोबत होऊ शकत नाही मित्रांनो. कारण बघा, तुम्ही बघू शकता 495 लिटरचा बूट स्पेस आपल्याला या गाडीमध्ये बघायला मिळतं मित्रांनो. 495 लिटरचा बूट स्पेस. गाडीच्या परफॉर्मन्सबद्दल विचारसाल मित्रांनो तर अजून 3.5 लाख किलोमीटर चालू नाही मित्रांनो, गाडीमध्ये मला कुठलाही असा पॉवर लॅग वगैरे मला मिळत नाही. तुम्ही बघू शकता, विदिन 20 सेकंद गाडी 100ला टच करते मित्रांनो, बघू शकता. जे कॉम्पिटिटर्स आहेत मित्रांनो, होंडा अमेज आणि स्विफ्टची डिझायर, कुठल्याही कंपॅरिझनमध्ये त्या गाडीपेक्षाही रिलायबल आणि प्रॅक्टिकल गाडी आहे मित्रांनो. मेंटेनन्सबद्दल बोलायचं झालं तर 5,000पेक्षा कमीमध्ये गाडीची सर्व्हिसिंग होती मित्रांनो, ज्यामध्ये ऑइल चेंज आणि जे काय आपल्याला कंपल्सरी आपल्याला चेंजेस यामध्ये करावं लागतात, जसे की ब्रेक पॅड्स झाले, एअर फिल्टर झालं,
आणि ब्रेक ऑइल टॉपअप आपण यामध्ये करतो. आणि जे काय मेंटेनन्स असं मोठं मेंटेनन्स कधीही गाडीने मला दिलेलं नाही मित्रांनो, जे की वेअर अँड टिअरच्या व्यतिरिक्त असते. मी ही गाडी सेकंड हँड विकत घेतली होती मित्रांनो 2018मध्ये. 6-7 वर्ष झाले मित्रांनो मी गाडी चालवत आहे. या गाडीने कधीही मला ब्रेकडाऊनचा एक्सपिरियन्स दिलेला नाही मित्रांनो. गाडीचे कधीही इंजिनचं काम निघालेलं नाही आहे. ब्रेकचे फक्त पॅड्स आपल्याला चेंज करावं लागतात टाईम टू टाईम. बाकी ह्यामध्ये कसलंही मेंटेनन्स गाडीमध्ये जे की व्यतिरिक्त वेअर अँड टिअरच्या व्यतिरिक्त गाडीमध्ये कुठलंही मेंटेनन्स गाडीमध्ये निघालेलं नाही मित्रांनो. मागील 7 वर्षामध्ये 3.5 लाख किलोमीटर गाडी चालवून पण मला मित्रांनो गाडीने कधीही हे केलेलं नाही मित्रांनो. गाडीचं इंजिन अजूनही रिफाईन आहे, जे की सेगमेंटमध्ये टॉप नॉच इंजिन आहे मित्रांनो. आणि गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता, जे की टॉप नॉच मित्रांनो. आपल्या गाडीचा ओनरशिप रिव्ह्यू टोयोटा इटियास GD मॉडेल, जे की तुम्हाला बघून बहुतेक खूप काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल. ही गाडी मित्रांनो प्रॅक्टिकल आणि ड्युरेबल गाडी आहे मित्रांनो. टोयोटा म्हणजे बघायचा विषय नाही. नवीन असल्यामुळे व्हिडिओमध्ये खूप काही लॅग असू शकतात मित्रांनो, पण ती मी त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेल. कीप वॉचिंग अँड स्टे इन कनेक्टेड विथ मी मित्रांनो. थँक्यू सो मच.